वेलकम बॅक टू द चॅनल अमित कोयकर अकॅडमी। बघा आज आपण शिकणार आहे सर्कल। ठीक आहे, सर्कल मध्ये आपलं एक्सरसाइज काय चालू आहे 3.1 चालू आहे। ठीक आहे, सो 3.1 मध्ये मी पहिले बेसलाईन पूर्ण सांगितलेलं आहे। ठीक आहे, म्हणजे 3.1 मध्ये आपला क्वेश्चन नंबर फर्स्ट पर्यंत झालेला आहे। ठीक आहे, पण ज्यांनी कोणी पहिले प्रिव्हियस व्हिडिओ बघितला नसेल प्लीज पहिले त्यांनी प्रिव्हियस व्हिडिओ बघा, त्याच्यानंतर हा व्हिडिओ बघा। म्हणजेच कसं माहितीये का, जर तुम्हाला बेसलाईन माहित नसेल ना तर हे बघून काहीच फायदा नाही तुमचा। ठीक आहे, परत तुम्ही मलाच बोलणार की अरे काही समजत नाही, कारण तुमची बेसलाईन क्लिअर नाहीत ना। सो म्हणून तुम्हाला हे समजून सांगायचं म्हणजे मला खूप डिफिकल्ट आहे। मी सांगण्याचा प्रयत्न तर करतोय पण तुम्हाला ते समजलं पाहिजे ना, कारण बेसलाईनच पक्क नाही तर मग मी काय करणार काय। ठीक आहे, आणि तसंच तुम्हाला माहिती आहे की जॉमेट्री मध्ये आपले 3 लेसन शिकून झालेलं आहे, सिमिलॅरिटी, पायथागोरस आणि ट्रिगोनोमेट्री। ओके, आणि अल्जेब्रा मध्ये काय काय झालेलं आहे, लिनियर इक्वेशन झालेलं आहे, क्वाड्रेटिक इक्वेशन झालेलं आहे आणि अरिथमेटिक प्रोग्रेशन झालेलं आहे। ठीक आहे, तसंच साइड बाय साइड सायन्सचे पण 2 लेसन झालेले आहेत शिकून। ठीक आहे, ज्यांना कोणाला नाही का त्याची लिंक पाहिजे असेल तर पहिले त्यांनी नाही का डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जावा, तिथे बघा व्हॉट्सअप लिंक आहे। ओके, त्याच्यावर क्लिक करा, डायरेक्ट जॉईन व्हा, म्हणजे तिथून व्हॉट्सअप ग्रुपवरून मला सांगू शकता की नाही का मला ही लिंक पाहिजे, तर मी लगेच लिंक शेअर करेन। ठीक आहे, तसं तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तर ऑल ह्याची नाही का ऑल टॉपिकची लिंक ऑलरेडी आहे तिथं। ठीक आहे, आणि तसंच जे कोणी चॅनल नवीन असतील प्लीज सबस्क्राईब करा, तुमच्या सबस्क्राईब नेहमी आणत देतो। बघा स्टार्ट करतो आता। सो सर्कलचे बेसिक कन्सेप्ट गेल्या वेळेस काय शिकलो प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये, टँजंटची जी काही लेंथ आहे जेवढा एम आर असणार आहे तेवढाच एन आर असणार आहे। ठीक आहे, टँजंट सेगमेंट थेरम आपण हे केव्हा इक्वल दाखवणार, एम आर जेवढा आहे तेवढाच एन आर। कोणत्या थेरमने दाखवलं होतं, टँजंट सेगमेंट थेरमने। ठीक आहे, बघा आता क्वेश्चन नंबर सेकंड वाला जो आहे ना तो स्क्रीनवर डिस्प्ले होईल। ओके, बघा लक्ष द्या व्यवस्थित। सो क्वेश्चन काय दिलाय, क्वेश्चन तुम्हाला असं दिलाय, इन द ऍडजॉइंट फिगर O is the center of the circle. Yes, O is the center of the circle आहे। पुढं from point R segment RM and segment RN are the tangent segment touching the circle at N. ओके, म्हणजे M ला टँजंट होत आहे आणि at point which point दिलं तिथं N. If OR is equal to 10, बघा नीट लक्ष द्या, if OR किती दिलाय 10 दिलाय। ओके, 10 and the radius of the circle is 5 सेंटीमीटर। रेडियस ऑफ इतर दिले तुम्हाला 10 दिलं आहे सेंटीमीटर। ओके, आणि बाकीचं रेडियस दिलं रेडियस, आणि रेडियस म्हणजेच काय येऊ शकतं, OM पण येऊ शकतं आणि ON पण येऊ शकतं। सो मी तर लिहितो OM इक्वल टू ON किती आहे 5 सेंटीमीटर। ओके, नाव आता अजून काय काय दिलं तुम्हाला आणि काय काढायचं हे पण माहिती पाहिजे। देन फाइंड फर्स्ट वाला बघा, फर्स्ट वाला मी फाइंड आउट करून होता। सो काय दिलंय, व्हॉट इज द लेंथ ऑफ द टँजंट सेगमेंट, व्हॉट इज द लेंथ ऑफ द टँजंट सेगमेंट, म्हणजे तुम्हाला एक कोणत्या पण टँजंटची सेगमेंटची नाही का लेंथ काढा। ओके, जेवढा हा असेल तेवढाच हा असेल। ठीक आहे, बाय टँजंट सेगमेंट थेरम। मग काय कसं काढणार तुम्ही, नाव इन ट्रायंगल, सपोज मी फर्स्ट सॉल्व करतोय, नाव इन ट्रायंगल, विच ट्रायंगल, सपोज मी हा वरचा ट्रायंगल घेतो OMR, आणि त्याच्यामध्ये त्या ट्रायंगल मध्ये OMR तो राईट अँगल ट्रायंगल आहे का रे, सांगू शकता का तुम्ही हा राईट अँगल ट्रायंगल आहे? हो आहे। कसं काय सांगितलं मी आहे म्हणून, कारण टँजंट ऑलवेज परपेंडिक्युलर टू द रेडियस ऑफ द सर्कल, हे प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये मी सारखं सांगत आलेलो आहे। ठीक आहे, सो RM इज परपेंडिक्युलर टू दी MO, हे लिहा। सो इथे लिहिणार RM इज परपेंडिक्युलर टू दी OM। ठीक आहे, बिकॉज टँजंट इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द रेडियस ऑफ द सर्कल। ठीक आहे, हे लक्षातच ठेवा। आता त्याच्यामध्ये तुम्ही पायथागोरस थेरम अप्लाय करू शकता, हो करू शकतो। कसं करणार, सो अप्लाय पायथागोरस थेरम, अप्लाय पायथागोरस थेरम। सो पायथागोरस थेरम कसं अप्लाय करणार, बघा 90 इथं आहे, नाहीतर तुम्ही नाही का ह्याचा स्क्वेअर लिहिसाल पहिले, MR चा स्क्वेअर, चुकणार मग, तसं चालणार नाही, कारण 90 डिग्री इथं आहे का नाही, 90च्या अपोजिट हे पायथागोरस हे हायपोटेनस आहे का नाही, हे इथं 90 डिग्री। ठीक आहे, 90 डिग्री इथं आहे, हे लक्षात ठेवा। सो हे 90 डिग्री, सो 90च्या अपोजिट हायपोटेनस, सो OR चा स्क्वेअर लिहा इक्वल टू रिमेनिंग 2 साइडचा स्क्वेअर। बघा OR चा स्क्वेअर, रिमेनिंग 2 साइडचा स्क्वेअर, OM स्क्वेअर
प्लस एम आरचा स्क्वेअर प्लस एम आरचा स्क्वेअर. मग व्हॅल्यू कोणाकोणाची दिली बघा, OR ची दिली आहे का? हा, हो दिलेली आहे 10 सेंटीमीटर, दॅट इज 10 चा स्क्वेअर. OM दिलाय का? हो दिलाय 5 स्क्वेअर प्लस MR काढायचं आहे. वी हॅव टू फाइंड दिस वन MR, त्याचा स्क्वेअर. आता मी एक काम करतो, तुम्ही ह्याच्या खालीच लिहा काय, पण मी हे बाजू लिहितोय. ठीक आहे. सो बघा 10 चा स्क्वेअर किती येणार, दॅट इज 100 येणार. पण 5 चा स्क्वेअर किती, 25. पण 25 प्लस मध्ये इकडे आल्यावर मायनस होणार. सो इथे येणार 25 इक्वल टू MR चा स्क्वेअर. हे समजलं का? 5 चा स्क्वेअर 25 प्लस मध्ये इकडे आला मायनस होणार. झालं. म्हणजे किती राहिलेले 75 इक्वल टू MR चा स्क्वेअर. मग ह्या 75 ला मी असं लिहू शकतो का, 25 इंटू, बघा असं लिहू शकतो का, 3 इंटू 25 MR चा स्क्वेअर. ठीक आहे. म्हणजे 3 इंटू 25 75 येतो. हो लिहू शकतो. मग आता टेकिंग स्क्वेअर रूट करा, कारण मला फक्त MR काढायचा आहे. MR स्क्वेअर काढायचा का? नाही, मला फक्त MR काढायचा आहे. मग हा स्क्वेअर काढण्यासाठी, रिमूव्ह करण्यासाठी मला टेकिंग स्क्वेअर रूट करावं लागेल. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. बघा हे बोथ साइड आहे. सो BS बोथ साइड. सो इथे काय ना, 3 कोणाचा स्क्वेअर रूट आहे का? नाही. पहिले मी MR स्क्वेअर जो आहे ना तो MR लिहितो. ओके. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल. 3 कोणाचा आहे का? नाही. सो 3 तसाच. सो 25 कोणाचा स्क्वेअर रूट आहे? 5 चा. सो 5 पुढे लिहा. झाला. म्हणजे इथे आलाय सेंटीमीटर मध्ये. ठीक आहे. म्हणजे जेवढा MR आहे तेवढाच NR आहे. काढला. म्हणजे NR ची पण व्हॅल्यू काय येणार? NR ची व्हॅल्यू 5√3 सेंटीमीटर. ठीक आहे. चला काढा स्क्रीनशॉट लवकर. त्याच्यानंतर ना क्वेश्चन नंबर सेकंड मधलाच सेकंड आणि थर्ड राहिलाय. ओके. पहिल्यावर स्क्रीनशॉट काढून घ्या, मग नंतर सेकंड आणि थर्ड सांगतो ना. आता बघा थर्ड मधला, सॉरी सेकंड मधला सेकंड चालू आहे. ठीक आहे. ठीक आहे. बघा काय काढायचंय, व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल MRO. म्हणजे मला हा अँगल काढायचा आहे. ठीक आहे. मग मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे प्रिव्हियस व्हिडिओमध्ये, पण मी तरी एकदा सांगतो तुम्हाला. बघा हा माझा ट्रायंगल समजा. ठीक आहे. जर मला हा अँगल काढायचा असेल, किंवा असं समजा की हा अँगल 30 डिग्री. ठीक आहे. ह्याला नाव आहे AB आणि C नाव आहे. ओके. समजा हा अँगल 30 डिग्री. ओके. सो 30 च्या अपोजिट साइड कोणती आहे? AB. म्हणजे AB कसा पाहिजे रे? AB जो आहे तो हाफ पाहिजे. कुणापेक्षा हाफ पाहिजे? AB इज, बघा ऑपोजिट टू 30 डिग्री. सो AB येणार. ओके. इथे लिहिलं मी AB इज हाफ ऑफ हायपोटेनियस. हाफ ऑफ हायपोटेनियस. मग हायपोटेनियस तर इथं आहे. सो 90 च्या अपोजिट हायपोटेनियस असतं. सो AC येणार. ठीक आहे. जर अशी कंडिशन आली, जर समजा अशी कंडिशन आली, तर समजून जायचं की माझा अँगल 30 डिग्री. ठीक आहे. अँगल किती असणार आहे? 30 डिग्री. हे मी तुम्हाला सांगितलंय. कधी सांगितलंय? प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये पण सांगितलंय आणि पायथागोरस थेरम मध्ये पण सांगितलंय. पण आता ही कंडिशन इथे येणार आहे. बघा कसं येणार. बघा मला काढायचं काय ते सांगा. काढायचं काय तर मेजर ऑफ अँगल MRO. मला हा काढायचा आहे. ओके. सो हे अशी कंडिशन आहे. म्हणजे इथं 90 डिग्री. ओके. सो मला हा अँगल काढायचा. मला माहित नाही अजून हा अँगल किती आहे, मला माहित नाही. सो मी आता काय करणार, बघा लॉजिक लावतो. सो ऑपोजिट टू दिस अँगल. बघा ऑपोजिट टू दिस अँगल म्हणजे नाव काय? MO नाव आहे. ओके. आणि इथं R नाव आहे. ऑपोजिट टू दिस अँगल. सो दॅट इज MO इज इक्वल टू हाऊ मेनी टाइम्स ऑफ, एक मिनिट एक काम करतो. ऑपोजिट टू दिस अँगल म्हणजे MO घेतो अपॉन हायपोटेनियस घेतो. ठीक आहे. अपॉन काय घेतो मी? MO. ह्याच्या अपोजिट MO आहे. ओके. आणि हायपोटेनियस काय आहे? हायपोटेनियस हे आहे बघा OR हायपोटेनियस आहे. सो OR बघा 90 च्या अपोजिट म्हणजे OR आहे. ओके. इथे लिहितो मी OR इक्वल टू MO ची व्हॅल्यू किती? MO ची 5 म्हणजे मी लिहितो 5. ओके. ह्याची व्हॅल्यू 5. OR ची व्हॅल्यू किती आहे? 10. ठीक आहे. सो OR इथे डिवाइड आहे. MO OR इथं 5 1 जा 5 2 जा म्हणजे 1/2 येणार. बरोबर ना. सो 1/2 येणार इथं. सो 5/10 तसाच. सो आता इथं OR इथं डिवाइड आहे, तिकडे गेला का ना मल्टिप्लाय. सो MO इज हाफ ऑफ OR.
आता ही कंडिशन कधी येते ते सांगा भाऊ. बघा MO म्हणजे ऑपोजिट टू दिस अँगल MO इज हाफ ऑफ, म्हणजे बघा ना इथं 5 आहे म्हणजे ह्या हायपोटेनियसच्या हाफ ही साइड आहे, तर हाफ ऑफ हायपोटेनियस OR. मग ही कंडिशन कधी येते मी तुम्हाला आता सांगितलं, जर ऑपोजिट टू 30 डिग्री असेल तरच हाफ येणार, तरच हाफ येतं. म्हणजे मी डायरेक्ट सांगू शकतो बाय कॉन्व्हर्स ऑफ 30 60 90. ओके, बाय कॉन्व्हर्स ऑफ 30 60 90. मग त्याच्यातला कोणता अँगल असणार, सो दॅट इज 30 डिग्री अँगल असणार. सो मी इथे लिहिणार, सो अँगल MRO इज इक्वल टू 30 डिग्री. संपला विषय. ठीक आहे, हे असं असणार आहे. सो MRO इज 30 डिग्री. ओके, थोडा जरासा लॉजिकल क्वेश्चन आहे, ते समजून घ्या तुम्ही, कारण आपल्याला हा अँगल काढायचा ना. म्हणजे ऑपोजिट टू हे असेल साइड तर हे हाफ आहे कोणापेक्षा, हायपोटेनियस पेक्षा. मग ऑब्विसली ह्या साइडच्या ऑपोजिट जो अँगल आहे तो 30 डिग्री असणार. ओके, इझी आहे. नेक्स्ट काय काढायचं आपल्याला, थर्ड वाला बघा. थर्ड वाला काय काढायचं आहे, थर्ड वाला काढायचं तो आपल्याला व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल MRN. अँगल MRN हे काढायचंय मला. ठीक आहे, MRN मला पूर्ण अँगल काढायचा आहे. जर मला पूर्ण अँगल काढायचा असेल तर मला हा अँगल तरी माहिती पाहिजे ना. आता हा 30 आहे, मग हा पण किती असणार 30. कसं काय 30, बघा ही साइड आणि ही साइड, ह्या ट्रायंगल मध्ये ही साइड, ह्या ट्रायंगल मध्ये ही साइड, ह्या ट्रायंगल मध्ये ही साइड आणि ह्या ट्रायंगल मध्ये ही साइड सेम सेम आहे. ओके, ह्या ट्रायंगल मध्ये ही साइड आणि ह्या ट्रायंगल मध्ये ही साइड, हीच साइड सेम आहे. म्हणजे बाय SSS सिमिलॅरिटी टेस्ट त्यावरून मी काय सांगू शकतो, ट्रायंगल सिमिलर आहे, मग त्याचे अँगल पण इक्वल असणार. कोणते कोणते अँगल, म्हणजे हा जेवढा आहे MRO जेवढा आहे तेवढाच ORN असणार आहे. लक्षात धरा, ORN म्हणजे हा अँगल पण 30 असणार. इथे लिहू शकतो मी बाय SSS टेस्ट. सो त्याच्यावरून मी काय लिहू शकतो, ORN पण केवढा असणार आहे, ORN इथे येणार 30 डिग्री. ठीक आहे, हा पण 30. मग मला सांगा MRN काढायचा आहे. MRN हा काढायचा टोटल, म्हणजे ते किती पार्ट मध्ये डिवाइड आहे अँगल. सो बघा MRO ते एका पार्ट मध्ये डिवाइड, ORN म्हणजे हा सेकंड पार्ट मध्ये डिवाइड. ठीक आहे, हा टोटल अँगल 2 पार्ट मध्ये डिवाइड. MRN इज इक्वल टू MRO अँगल लिहावं लागेल नाही का, प्लस अँगल ORN किती पार्ट मध्ये 30 प्लस 30 इज इक्वल टू 60 डिग्री. हे व्यवस्थित लिहा. ठीक आहे, चला झालं, काढा स्क्रीनशॉट. त्याच्यानंतर ना थर्ड वाला राहिलाय, मग त्याच्यानंतर अजून एक क्वेश्चन आहे, मग संपला विषय. ठीक आहे, चला काढा पटकन स्क्रीनशॉट. क्वेश्चन नंबर थर्ड वाला जो आहे तो तुमच्या स्क्रीनवर डिस्प्ले होईल, बघा व्यवस्थित लक्ष द्या. सो काय दिलं इथं, सेगमेंट RM अँड सेगमेंट RN आर द टँजंट सेगमेंट ऑफ द सर्कल विथ सेंटर O. ठीक आहे, म्हणजे सेगमेंट RM जो आहे अँड सेगमेंट RN जो आहे तो टँजंट आहे. ठीक आहे, आणि टँजंट नेहमी तुम्हाला माहिती आहे, हा जेवढा असेल RM तेवढाच NR असणार आहे. का, टँजंट सेगमेंट थेरम. ठीक आहे, हे सांगितलं मी तुम्हाला. सो आता काय प्रूफ करायचंय, सो वी हॅव टू प्रूव्ह काय प्रूव्ह करायचंय, OR जो आहे तो बायसेक्टर दाखवायचा आहे. OR सेगमेंट OR बायसेक्ट, काय बायसेक्ट करतोय हा OR, त्याने सांगितलंय की अँगल MRO अँड MRN पाहिजे इथं, दिला काय N, यस, ऍज वेल ऍज अँगल MON. ठीक आहे, बघा MRN म्हणजे ही लाईन ह्या अँगलला, बघा ही लाईन ह्या अँगलला बायसेक्ट करते. म्हणजे काय, त्यांचा अर्थ काय माहिती का, म्हणजे हा जर 30 डिग्री असेल ना तर हा पण 30 दाखवायचा आहे. ठीक आहे, आणि MON पण बायसेक्ट करते. बघा MON
म्हणजे ही लाईन ह्या अँगलला पण बायसेक्ट करते असं ते दाखवायचंय. म्हणजे हा जर 60 असेल तर हा पण 60 दाखवा. ठीक आहे, असं बोलतात ते. मग त्यासाठी तुम्हाला हे दाखवण्यासाठी तुम्हाला हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल सिमिलर दाखवायला लागेल. पहिलं काय दाखवायला लागेल? ट्रायंगल सिमिलर दाखवायला लागेल. जर ट्रायंगल हे दोन्ही सिमिलर असेल, ओके, तरच आपण अँगल दाखवू शकतो ना. हा जेवढा आहे तेवढा हा असेल, हा जेवढा आहे तेवढाच हा असेल, म्हणजेच लाईन OR काय होते? बायसेक्ट होते. समजते का? जर हा इक्वल पार्ट मध्ये डिवाइड होत असेल आणि हा पण, म्हणजे समजा इथं 60 इथं पण 60, तर हा OR जो आहे तो अँगलला बायसेक्ट करतोय असं समजावं लागेल. ठीक आहे. सो बघा, आता तुम्हाला माहितीये ट्रायंगल सिमिलर केव्हा असतात? जर एखादी जरी टेस्ट अप्लाय झाली तर ट्रायंगल सिमिलर असतात, हे लक्षातच ठेवा. ठीक आहे. मग आपल्याला पहिले तेच तर दाखवायचंय. सो प्रूफ मध्ये इन ट्रायंगल, विच ट्रायंगल? इन ट्रायंगल OMR अँड ट्रायंगल विच वन? ONR. ओके, दोन ट्रायंगल घेतले. आता मला सांग, ह्या ट्रायंगल मध्ये आणि ह्या ट्रायंगल मध्ये जेवढा OM आहे तेवढाच ON असेल. सेगमेंट OM जेवढा आहे तेवढाच ON आहे. का? कारण एकाच सर्कलचे रेडियस आहेत ना. हे जर हा जर 5 असेल तर हा पण 5 असणार, कारण रेडियस ऑफ द सेम सर्कल. ठीक आहे. इथे लिहा रिझन, रेडी ऑफ सेम सर्कल, सेम सर्कल. ठीक आहे, व्यवस्थित लिहा ते. सो नाव नेक्स्ट बघा, ह्या ट्रायंगल मध्ये जेवढा OR आहे, जेवढा OR आहे तेवढाच सेगमेंट ह्या ट्रायंगल मध्ये तेवढाच OR असणार आहे ऑब्विसली. आणि हा क्वेश्चन मी एकदम क्वेश्चन नंबर नाही का, म्हणजे व्हिडिओ नंबर फर्स्ट मध्ये मी सांगितलेला आहे. ठीक आहे, पहिले बेसिक सांगितलेलं मी हे. सो OR पण तेवढाच असणार. सो काय लिहा? कॉमन साइड, कॉमन साइड. ठीक आहे. सो नाव नेक्स्ट, आता बघा ह्या ट्रायंगल मध्ये आणि ह्या ट्रायंगल मध्ये जेवढा MR आहे, जेवढा MR आहे तेवढाच सेगमेंट NR असणार आहे. NR का? कारण मी हे थिअरम शिकवलंय तुम्हाला, त्या थिअरम वाईजच जातोय आपण. टँजेंट सेगमेंट थिअरम. सो टँजेंट सेम असणार आहे. इथे लिहा टँजेंट सेगमेंट थिअरम. ठीक आहे. मग बाय विच टेस्ट? बाय साइड टेस्ट. बाय साइड टेस्ट. सो मी डायरेक्ट असे लिहू शकतो आता, ट्रायंगल आर सिमिलर. विच ट्रायंगल? OMR. MR is similar to triangle ONR. ONR. समजलं का? म्हणजे हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत. मग जर ट्रायंगल सिमिलर असेल तर मग मी असं बोलू शकतो का? बघा, ट्रायंगल सिमिलर मग त्याचे अँगल पण सिमिलर असणार, म्हणजे कॉन्ग्रुएंट असणार. जेवढा हा तेवढाच हा, जेवढा हा तेवढाच हा. हा 90 तर हा पण 90, कारण टँजेंट ऑलवेज परपेंडिक्युलर टू दी रेडियस ऑफ द सर्कल. ठीक आहे. मग मी असं लिहू का? अँगल MRO जेवढा कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजे जेवढा आहे तेवढाच कॉन्ग्रुएंट ORN असणार आहे. ओके. आणि जेवढा MOR आहे, हा जेवढा आहे MOR इज कॉन्ग्रुएंट टू NOR, म्हणजे हा वाला अँगल. ठीक आहे, अँगल NOR. ठीक आहे. मग बाय विच टेस्ट, नाही विच, कोणते सिमिलरिटी येणार आहे? बाय करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल, CACT. तिथं रिझन लिहा. काय लिहिणार? बाय करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. ठीक आहे. मग याच्यावरून बघा, मी हे दोन्ही इक्वल दाखवले, हे पण दोन्ही इक्वल दाखवले, म्हणजेच मी काय लिहिणार? OR, सेगमेंट OR is bisector of angle, which angle? MRN and angle MON. ठीक आहे. इझी होतं, फक्त नाही का थिओरिटिकल लिहायला लागतं, म्हणून तुम्हाला वाटतं नाही का जॉमेट्री हार्ड आहे म्हणून. पण जॉमेट्री हार्ड नाहीये काहीच. जर स्टेप वाईज थ्रू दॅटचे क्वेश्चन जर तुम्ही व्यवस्थित असे लिहिणार, गिवन, डायग्राम टू प्रूव्ह आणि प्रूफ, तर तुम्ही एकदम जॉमेट्री मध्ये एकदम सक्सेस मिळवणार.
ठीक आहे, एवढं मी तुम्हाला गॅरंटी देतो. चला काढा स्क्रीनशॉट. एक लास्ट क्वेश्चन राहिला, मग स्टॉप करतो. नंबर 4 वाला बघा. आता 4 वाला लास्ट क्वेश्चन आहे. त्याच्यामध्ये काय दिलंय, व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल टँजंट. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल टँजंट. म्हणजे मी ऑलरेडी नाही का पॅरलल टँजंट काढलेले आहे. ठीक आहे, व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ टू पॅरलल टँजंट. सो पुढे काय दिलंय, ऑफ अ सर्कल हॅव्हिंग रेडियस 4.5 सेंटीमीटर. बघा आता इथे काय दिलं तुम्हाला, गिवन काय दिलंय बघा. गिवन तुम्हाला असं दिलंय, म्हणजे मी डायग्राम काढलंय. सो तिथून मी सांगू शकतो की AB हा सेगमेंट AB सेगमेंट लिहितो का रे लिहितो. रे AB इज पॅरलल टू रे CD. ओके, म्हणजे हे दोन रेज कसे आहेत, पॅरलल आहेत. जर पॅरलल असेल तर यांच्यातला बघा पॅरलल असेल तर यांच्यातला डिस्टन्स काढायचा आहे. मग आणि रेडियस गिवन दिले तुम्हाला. रेडियस किती आहे, जेवढा AO आहे तेवढाच OC आहे. मग मी असं लिहू शकतो का, OA जेवढा आहे तेवढाच OC आहे. ओके, किती रेडियस दिले तुम्हाला, हॅव्हिंग 4.5 सेंटीमीटर. सो 4.5 सेंटीमीटर. ठीक आहे, पुढं जस्टिफाय युअर आन्सर. मग आपल्याला ते डिस्टन्स काढायचंय. बघा कशाचं डिस्टन्स काढायचंय, एसीचं काढायचंय. मग डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन. आता किती इझी, जर हा 4.5 तर हा पण 4.5. खूप इझी क्वेश्चन आहे. म्हणजे असे क्वेश्चन विचारले नाही पाहिजे होते. खूप चेंजी क्वेश्चन आहे. बघा आता कसे. मग पहिलं तुम्हाला माहिती आहे की हे टँजंट नेहमी परपेंडिक्युलर असतात. ठीक आहे, मग आता आपल्याला हे दाखवायला लागेल की ही लाईन एकदम स्ट्रेट आहे. काय दाखवायला लागेल आपल्याला, ही लाईन स्ट्रेट आहे. आणि स्ट्रेट लाईनचा अँगल किती असतो रे, स्ट्रेट लाईनचा अँगल असतो 180 डिग्री. बरोबर ना, दॅट इज अ लिनियर पेअर अँगल दॅट टाइम. सो ज्यावेळेस लाईन स्ट्रेट असेल त्याचा अँगल जो असतो तो 180 असतो. मग मला हे दाखवायला लागेल की इथला अँगल प्लस इथला अँगल 180 डिग्री आहे. ठीक आहे, सो कसं दाखवणार, इथे लिहावं लागेल. बघा OAB हा किती आहे, अँगल OAB आणि बघा OCD दोन्ही किती आहेत 90 डिग्री. म्हणजे दोन्ही अँगल जे आहेत ते 90 डिग्री. बरोबर. सो इथून रिझन काय लिहिणार, टँजंट थेरम लिहा किंवा टँजंट अलवेज परपेंडिक्युलर टू द रेडियस ऑफ द सर्कल लिहिलं तरी चालेल. ठीक आहे, सेमच झालं. मग या दोघांची ऍडिशन करून 180 येते का बघा. म्हणजे आपल्याला समजेल ना ही लाईन एकदम स्ट्रेट आहे म्हणून. ठीक आहे, सो अँगल BAO किंवा OAB प्लस अँगल OCD किती येतं बघा, हे 90 प्लस हे 90 दॅट इज 180. म्हणजे मी हे सांगू शकतो की आता ही लाईन एकदम स्ट्रेट आहे. मग आता बघा हा 4.5 आहे, मग हा पण 4.5 आहे. मग CD चं डिस्टन्स काढायचं. मग कसं काढणार बघा, असं OC ओके, ह्या लाईन मध्ये इन AOC त्याच्यामध्ये AC किती पार्ट मध्ये डिवाइड आहे, AC 2 पार्ट मध्ये डिवाइड आहे. AO प्लस OC. काय नाही, फक्त नाही का आपल्याला माहिती आन्सर काय ना, फक्त लिहायचं कसं हे माहिती पाहिजे. ठीक आहे, तरच तुम्हाला मार्क्स भेटतील ना. सो बघा AO ची व्हॅल्यू आहे हे इथे तुम्हाला सांगितलंय 4.5 प्लस OC पण 4.5 कारण रेडियस आहे ना ते. सो आन्सर किती आहे ना 9 सेंटीमीटर. सो AC ची व्हॅल्यू आली 9 सेंटीमीटर. ठीक आहे, इझी आहे. जरी तुम्ही आता हे डायरेक्ट केलं असता ना तरी तुम्हाला मार्क्स भेटला असतं. पण आपण जॉमेट्री कन्स्ट्रक्शन जॉमेट्रीचा पार्ट शिकतोय ना, मग तुम्हाला स्टेप वाईज जावंच लागेल. ठीक आहे, चला हा कन्सेप्ट सर्कल जो आहे तो एकदम तुमच्यासाठी इझी करणार आहे. ओके, आणि झालेला अभ्यास बघा, प्रिव्हियस व्हिडिओचा अभ्यास अजून दाखवला नाही कुणी जास्त जणांनी. ठीक आहे, प्लीज ग्रुपवर सेंड करा. काय ग्रुपवर सेंड करायला पण लाज वाटते. ग्रुपवर सेंड करा. आणि बाकी कोणी अभ्यास दाखवला मला, सानिका हिरने दाखवलेला आहे, 2-3 मुले आहेत, वेदिका तर कंटिन्यू दाखवते अभ्यास. बाकीच्यांना काय प्रॉब्लेम आहे, त्या सूरजने पण अभ्यास दाखवलेला आहे. ठीक आहे, आपल्या क्लासेसचे ऑफलाईन काही स्टुडंट आहे ते पण दाखवतात. बघा तुम्हाला दाखवायचं का नाही, नंतर मी तुम्हाला मदत नाही करणार. ज्यावेळेस अभ्यास करणार नाही तुम्ही त्यावेळेस नंतर मी मदत करणारच नाही. नंतर मी नंतर बोलणार की तुम्ही कोण. बघा लक्षात ठेवा, जेवढा तुम्ही ऍटिट्यूड दाखवणार त्याच्या डबल आपल्याकडे भेटणार.
ठीक आहे. चला तोपर्यंत बाय बाय.